हे हिरोईन्स म्हणून आमच्या इथनं काही चुकत नाही. हे मला समाधान मिळतं घरचं करून निघण्यातही, मुलींचं बघण्यात. आता मुली मोठ्या झाल्यात त्यामुळे ती जबाबदारी नाही. नाही, मी गमतीनेच तो सिनेमा केला होता, कारण मी फक्त स्क्रीनवर रडले. का शॉर्ट झाला की मला तर कधीच असं मग त्या बेरिंगमध्ये बसायला आवडत नाही. मग लगेच हा हा आमच्या सेटवर गप्पा असायच्या. आशाताई होत्या, विजय चव्हाण आमच्यात सर्वात एक मस्त उत्साही व्यक्तिमत्व होतं, म्हणजे मिस करतो आम्ही त्यांना. तर त्यामुळे आम्ही खूप धमाल केली आहे त्या सिनेमाला. खूपच मजा. मला असं वाटतं की ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती ना, जी सिनेमाला लाभली आणि सिनेमा अजूनच जोरात गेला. मी सांगितलं तसं सुरुवातीला खूप नावं ठेवत होतो, पण विजयजींचा जो गाढा अभ्यास होता डिस्ट्रीब्युशनचा, त्याच्यामुळे या सिनेमाला यश मिळालं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. हसताय ना, हसायलाच पाहिजे या तुमच्या लाडक्या कार्यक्रमाच्या सेटवर मी आले आणि मला ओळख करून द्यायची खरंच गरज नाहीये. आज माझ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणायला हवं. माझ्यासोबत अलकाताई आहे. माझा नमस्कार सांगा दे. येस, कशा आहात? मस्त मस्त, खूप फ्रेश होते या सेटवर, अगदी एन्जॉय करते. आणि एवढं हसून ना खरंच माणसाला गरज आहे आता. या आपण जे काही धावपळ चालली आहे, काय टेन्शनचं आयुष्य जगत असतो, घरातलं करत असतो, बाहेरचंही. हे हिरोईन्स म्हणून आमच्या इथनं काही चुकत नाही. हे मला समाधान मिळतं घरचं करून निघण्यातही, मुलींचं बघण्यात. आता मुली मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे ती जबाबदारी नाही. पण जेव्हा या सेटवर येते तेव्हा खूप फ्रेश होते आणि आठवड्याभराची एनर्जी घेऊन जाते. बरं, हे किती मोटिवेट करणारं वाक्य. हसताय ना, हसायलाच पाहिजे. कुणीतरी लागतं आपल्या आयुष्यात आपल्याला तो असं एक पुश द्यायला, की हसतेस ना, हसायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात असं कोण आहे जे तुम्हाला असं पुश देतं, की तुम्ही स्वतः आहात ज्या स्वतःला मोटिवेट? मी कुठल्याही घटना जेव्हा चांगल्या असतात किंवा आम्ही मैत्रिणी भेटतो किंवा मी काही बघत असते कुठलेही शो, तेव्हा मी ते तेवढेच एन्जॉय करते. आणि असं वाटतं की त्याच हसण्याने किंवा आपल्या इंडस्ट्रीतले पण कोणी आमचे सगळे मित्र परिवार जेव्हा भेटतो, इव्हन कॉमेडी करणारे आमचे ऍक्टर असतात, तेव्हाही त्यांच्या गप्पा ऐकताना, त्या लेखकांच्या गप्पा ऐकताना मजा येते. आणि मला असं वाटतं की तो सेन्स ऑफ ह्युमर असला की तुम्ही ते एन्जॉय करता. आता आम्हाला जजच्या खुर्चीवर बसतो तेव्हा ते आम्ही एन्जॉय का करतो, की आम्हाला त्यांची भट्टी एवढी आवडते आणि त्यांच्या काय काय जागा एवढ्या सुंदर असतात की मनापासून रिॲक्ट व्हायला होतं. म्हणजे खोटं अजिबात हसावं लागत नाही. खोट्या काही रिॲक्शन स्पॉन्टेनियस एवढ्या रिॲक्शन्स येतात माझ्या आणि बऱ्याचच्या, तर खूप मजा येते. बरं, एवढे अवली कलाकार आहेत त्यामुळे कोट्या करणं असेल किंवा अशा पंच काढणं असेल, मध्येच काहीतरी जागाच काढतात, हे सतत आपल्या आसपास घडत असतं आणि मग आपला पण एक ह्युमर चालू राहतो. तुमचं असं एक ह्युमरची बाजू आहे तुमची, की तुम्ही पण असे पंचलाईन मारता किंवा? आम्ही त्याच्यावर फक्त मध्ये तर आम्ही तेवढं वा वगैरे याच रिॲक्शन देतो, कारण त्यांचं स्किट चालू असतं. पण झाल्यावर आमच्या रिॲक्शन्स खूप येतात. आम्ही लक्षात ठेवून मी आणि भरत दोघंही मिळून त्या देत असतो. आणि निलेश खूप कंट्रोल करतो सगळ्यांना. म्हणजे तो डिरेक्टर म्हणून एवढं त्याचं लक्ष असतं. एक स्किट त्यांनी लिहिलेलं असतं. परत नेक्स्ट वीकला काय करायचं हे त्याच्यासमोर खरं तर आव्हान असतं. हे मंगळवारी एवढं 2 एपिसोडचं स्किटचं शूट करणं आणि सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेणं, तो स्वतः त्यात ऍक्टर असणं, लेखक असणं, डिरेक्टर असणं, ह्या जबाबदाऱ्या, प्रोड्युसर असणं, हे सगळ्या जबाबदाऱ्या तो लिलया पार पाडतो. त्यामुळे मला असं वाटतं की निलेशमुळे ही जी काही भट्टी जुळली आहे, भाऊ कदम, ओमकार, स्नेहल, सुपर्णा, रोहित चव्हाण, सगळे ऍक्टर्स त्याच्या अवतीभोवतीचे, ह्या सगळ्यांनी हा शो उचलून धरलाय. रिअली 10 वर्ष त्यांनी यश मिळवलं. एवढं मला असं वाटतं या शोलाही तेवढंच यश मिळणार आणि घराघरात पोहोचणार हाही शो तेवढाच. नक्की पोहोचणार आहे. आम्ही सेटवर जसं की माहेरची साडी सेंटर आहे, आल्यानंतर पाहिलं आणि पोस्टर आठवलं जे आम्ही गुगलवरती पाहिलंय. त्या काळात आम्ही नव्हतो, सो तसाच लोगो वाटतोय तो. आणि ते चौकटी ते टायटल तसंच त्यांनी केलंय, म्हणजे त्याचा लोगो तसाच केलाय. त्याचं लेटरिंग आहे ना खूप छान केलंय त्याने, म्हणजे तो विचार करून सगळं केलंय. मला राकेश हांडेंचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. एक तर त्यांचा हा 500वा सेट आहे, पण आर्ट डायरेक्टर म्हणून त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आणि माहेरची साडी खरं तर सिरियस सिनेमा होता, पण तरी आम्ही आत्ता पत्रकार जेव्हा असं जातो आणि कुठेतरी विहीर दिसते, आम्ही लहान आहोत खूप, म्हणजे आम्ही त्या काळात नव्हतो, आम्ही टीव्हीवर पाहिलंय सिनेमा, पण तरी पण आम्ही तिथे पंच काढतो की सासूबाई तुम्ही आम्हाला आड्यात का ढकललं. हे आमचं होतं सतत सतत. तुमचं असं होतं का की तुम्ही त्या सिनेमाकडे कधीतरी असं गमतीच्या याने?
नाही, मी गमतीनेच तो सिनेमा केला होता, कारण मी फक्त स्क्रीनवर रडले. का शॉर्ट झाला की मला तर कधीच असं मग त्या बेरिंगमध्ये बसायला आवडत नाही. मग लगेच हा हा ऊ आमच्या सेटवर गप्पा असायच्या. आशाताई होत्या. विजय चव्हाण आमच्यात सर्वात एक मस्त उत्साही व्यक्तिमत्व होतं, म्हणजे मिस करतो आम्ही त्यांना. तर त्यामुळे आम्ही खूप धमाल केली आहे त्या सिनेमाला. खूपच मजा. मला असं वाटतं की ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती ना, जी सिनेमाला लाभली आणि सिनेमा अजूनच जोरात गेला. पण किती भारी आहे की एक योगायोग जुळून आला की आम्ही विजय कोंडके सरांना भेटलो, त्यांच्यासोबत इतक्या गप्पा मारल्या, तुमचा उल्लेख झाला, त्या काळचे किस्से त्यांच्याकडनं ऐकले आणि कट्टू आता तुम्ही म्हणजे त्या माहेरच्या साडीशी आमचं पण कनेक्शन जोडलं गेलंय की तुम्ही सुद्धा आलात. तुम्हाला सांगायला आवडेल एखादी गंमत, जशी त्यांनी आम्हाला बऱ्याचशा गमती जमती सांगितल्यात, एखादा जास्त किस्सा? अभ्यास मी म्हणेन, म्हणजे माझ्यापेक्षाही, कारण त्यांनी खूप मेहनत केली. आम्ही सांगितलं तसं सुरुवातीला खूप नावं ठेवत होतो, पण विजयजींचा जो गाढा अभ्यास होता डिस्ट्रीब्युशनचा, त्याच्यामुळे या सिनेमाला यश मिळालं. त्यांचं मार्केटिंग उत्तम, डिस्ट्रीब्युशन उत्तम, की हा सिनेमा कदाचित दुसऱ्याने केला असता तर 3-4 वीक हा सिनेमा एवढा चालला पण नव्हता, की वाटत नव्हतं. की ते म्हणत होते पण एक कोंडके बॅनरचा सिनेमा म्हणून कंटिन्यू करूया, हा विचार करत असतानाच तो सिनेमा धो धो चालायला लागला. आणि हे जजमेंट असणं एखाद्या प्रोड्युसरला, डिरेक्टरला आणि डिस्ट्रीब्युटरला, म्हणजे हे विजय कोंडकेंचंच क्रेडिट आहे. बाकी किस्से खूप आहेत या सिनेमाचे, पण मला असं वाटतं आपण त्या गप्पा पुन्हा नंतर मारूया, कारण आमचं आता शूट सुरू होईल आणि आज आपण हसवण्याच्या गप्पा जास्त मारूया. म्हणून मी निलेशला आणि आमच्या संपूर्ण केदार शिंदे किंवा कलर्स मराठीची सगळी टीम, माझी मैत्रीणही आहे सुगंधा लोणीकर, जी EP आहे या कार्यक्रमाची, तिलाही मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते आमच्या टीमला, की हाही कार्यक्रम तेवढाच हिट होऊ दे. नक्की होणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहे आणि तुम्ही हसत राहा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. येस, थँक्यू व्हेरी मच.